कशी दिसते मी? उत्तम, नक्षत्रासारखी देखणी दिसतेस. ह्याच्या आधी इतकी देखणी कधीही दिसली नव्हतीस. खरं तर तुला गालबोटच लावायला पाहिजे. आय मीन तीट लावायला पाहिजे. कोणाची नजर लागू नये. काय ग? हे सगळं न बघताच तुम्ही बोलताय? अहो कौतुक करायचंय मग निदान बघा तरी. विचारल्यावर दोन गोड शब्दही बोलता येत नाही. नाही काय आहे, ह्या नवीन वर्षाचा संकल्प आहे माझा, खोटं बोलायचं सोडून दिलंय मी. हो का? मग बोलूच नका ना माझ्याशी. केवळ अस्मिताच्या सांगण्यावरून तू हे सगळं करायला तयार झालीस. पण अस्मिताचा यात काही स्वार्थ नाही आहे का? ती जे काही करते ना ते यांच्यासाठी करते. आपल्या घरासाठी करते का? आता जे काही होईल त्याला सामोरं जायची तयारी ठेव. हे सगळं नाटक आहे. काही दिवसांपुरतं आपण हे सगळं करतोय हे मला माहिती आहे. तरी सुद्धा माझं मन खातंय. त्याचं काय करू मी? तुम्ही असा का विचार करताय? हा विचार करा ना की तुमच्या लग्नाचं कळल्यानंतर आत्याबाईंमध्ये किती फरक पडलाय. आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का आत्याबाईंचा आजार बरा झाला ना की त्यांना सगळं आठवेल आणि मग हे नाटक नाही करावं लागणार. पण जानकी, मग या सगळ्याची शिक्षा तुला का? तुझा काय दोष आहे? त्यांना जर का काही आठवतच नाहीये तर मग दोष द्यायचा कोणाला? त्यांना की माझ्या नशिबाला? अहो तुम्ही एखाद्याला दम दिल्यावर काही येड्यावाकडे बोलण्याची टाप नसते भल्या भल्याची. तिथे माझ्यासारखा गरीब माणूस काय करणार आहे? माझं ऐका, मी फक्त एका कोपऱ्यात कुठेतरी गप गुमान उभा राहतो बस. एका कोपऱ्यात गपचूप थांबायचं. जर का इकडं तिकडं काय उलाढाल करताना दिसला तर कुठं गाडल तुला पण कळणार नाही. मला खूप टेन्शन आलंय. मला ना हे सगळं नाही करायचंय. मला हे नाटक नाही करायचंय. मोहित काही कर आणि हे सगळं थांबव. अनुभव, तू उगाच टेन्शन घेतेस. काय नाही होणार. काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे आणि लग्नाचं नाटकच करायचंय. मला तर हे सुद्धा माहित नाहीये की मी तिथे गेल्यावर पुन्हा तुला कधी भेटणार, तुला कधी बघू शकणार आहे. तुला कधी एकटं वाटलं तर मला फोन कर ना. मी आहे ना तुझ्यासाठी. हे बघा आईल्याताई, माझी यात काय बी चूक नाही. आपलं ते लग्नाचं प्लॅनिंगचं सक्सेसफुली व्हावं ना म्हणून त्या शिलाला ते अनुप्रियाला मी इथं बोलून घेतलं होतं. बाकी माझा काही बी हेतू नव्हता बघा त्याच्यात. ते प्रकरण संपलंय आता आणि त्या अनुप्रियाचं नाव परत इथे घ्यायचं नाही, कळलं? हे सांगायला बोलून घेतलंय त्याला. ते पण लग्नाच्या दिवशी नाही. याच्यावर खूप महत्वाचं आणि जोखमीचं काम सोपवायचंय. काय ताई, अगं भाऊजी कुठे आहेत? निघायची वेळ झाली. तू काय आणायला पाठवलंस का त्यांना? अरे नाही, तेच मगाशी बाहेर गेले. मला वाटलं तुझ्याबरोबरच असतील म्हणून. काय काम काय? त्यांनी काय सांगितलं का? तर अर्जंट काही असेल तर मग. नाही, काहीच कल्पना नाही. आणि मी फोन लावला तर तोही लागत नव्हता. अगं पण आत्ता कुठे गेले असतील? बरं, आपण असं करूयात, तुम्ही नका वाट बघत बसू. तुम्ही निघा, मी त्यांना घेऊन येतो.